मी किशोर उगडे दादांना विनंती करतो की यायचं व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत असेल. किशोर उगडे साहेब, मी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं इथं स्वागत देखील केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. वेळात वेळ काढून तुम्ही आला आणि तुमचा संघ देखील आज या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. सोमनाथ मेंगाल दादांच्या हस्ते स्वागत केलं जातं किशोर उगडे साहेबांचं. अंबरनाथ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व. आज त्यांची टीम जरूर पहिल्याच मॅचमध्ये भरपूर विजय प्राप्त ठरवलं गेलं. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेव्हा मॅचच्या दिशेनं चौथी लढत पाहायला मिळेल टीम बनवली ब आणि त्यांच्या आगी स्पायड करेल टीम सोनाली 11 कासगावाडी. दोन्ही टीमला देवी या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या सामन्याकडे जाऊया. तर वैयक्तिक संघाचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती रवीला पाहतोय. आज मी जवळजवळ पाहिलं तर 3 ते 4 टीम्स बनवल्या गावातल्या आम्हाला पाहायला मिळालेत. खरं तर 4 टीम्स एकाच गावाच्या आपल्याला पाहायला मिळतील. नाही तर काय घडलं जात आहे, महत्वाचा विकेट, रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथून पहिला धक्का बसतोय सोनाली 11 कासगाववाडी टीमला. धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. फलंदाज बाळा बागटा टप्पा वेळ बाळू कदाचित जर बाळू मैदानाच्या आतमध्ये असला असता तर जवळजवळ जरूर चांगले मोठे प्रहार पाहायला मिळाले असते. परंतु इथं चुकीला माफी नाही आहे. रिव्हर्स फटका लागला तर पार नाही तर आबाद असं सातत्याने म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये. आणि हा फटका फसला गेला आणि खरं तर शतरक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. महत्त्वाचा ट्रम्पकात बाद केलाय. नवीन फलंदाज पांड्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पांड्याला मात्र आता चांगला कमबॅक करावा लागेल. तर एकीकडे स्ट्राईक घेण्यावरती फलंदाज आपण पाहतोय. फुलटॉस बॉल आक्रमण केला जातोय. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. शतरक्षक आहे, एक धाव मिळेल आणि इथून एकाच धावीवरती समाधान करावं लागेल टीम बॅटिंग करत असताना. टीम सोनाली 11 कासगाववाडी टीमला. तर इथून पांड्याने फक्त सन्मान दिलाय आणि आता स्ट्राईक मिळाली चिंतामणी. एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. याही खेळाडूचं नाव मी भरपूर वेळा पाहिलं गेलंय. आणि इथं काय घडलं जाते, त्याला मात्र बाद केला जाते. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल दुसरा. चिंतामणी बॅक टू द पॉवर लाईन. मध्ये वन साइड हिरो म्हणून रवीला आम्हाला पाहायला मिळतंय. कारण ज्या महत्त्वाच्या विकेट आहेत त्या मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम जरूर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नानाला पाहतोय. आता इथून या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये राहणं भरपूर महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे पांड्या तर दुसरीकडे नाना. हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. कासगाववाडी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल. रवीचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग आता रवीची राहिली जाते. पुन्हा एकदा बाटचे नरेश पाहायला मिळते. इथं काय घडलं जातंय, पंचांचा बोट आकाशाकडे लागलं जाते. परंतु इथं डिसिजन अजून पेंडिंग असणार आहे आणि जो काही निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. कारण भरपूर चांगला कमबॅक रवी या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणि यस, पंचांनी इथं बाटचे नरेश जरूर पाहायला मिळाली गेली आणि इथून फलंदाज वाचला गेलाय. कदाचित जर चांगला यश आला असता तर नक्कीच महत्त्वाचा ट्रम्प कार्ड देखील बाद झाला असता. आणि इथून जोरदार अपील केले होते आणि त्याच्यावरती विश्वास देखील पंचांनी केला होता. नंतर 2 पंचांनी एकमेकाशी संवाद केला आणि त्याच्यानंतर जो काय निर्णय होता तो आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला गेला. ऑफिशियल पंच आपण पाहतोय, अनंत गावंडा पाहतोय. त्यांचाही संघ आम्हाला पाहायला मिळाला. कुठेतरी बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन कमी राहिली गेली आणि मात्र तुम्हाला देखील तो सामना सोडावा लागला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा त्या रवी बॉलिंग ट्रॅकवरती.
टॉस बॉल होता, आक्रमण करता आला नाहीये फलंदाजाला. क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे बोलतात थोडासा बाहेरून जाणार बॉल. वाईटचा इशारा. एक अभ्यंतर धाव आणि एक अभ्यंतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ इथं संपला गेलाय. पहिले 2 महत्वाचे विकेट बाद केले बाळू आणि चिंतामणी, आणि त्याच्यानंतर आता पांड्या आणि नाना हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे अजूनही. धावसंख्या धावफलकीवरती लागले गेले तर 3. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती 1 धाव आणि 5वा बॉल तो फेकला होता तो अच्छा ओके 2च धावा असतील. थोडंसं मिस्टेक झाला होता, इथं मिस्टेक झाली होती, माफी असावी. पण एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो करण्याचा होता, परंतु तिथं क्षेत्ररक्षकाने थोडंसं नाकार दिलाय आणि इथून 1 धाव मिळाले आणि इथून 3 धावा धावफलकीवरती लागल्या गेलाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं संपलं जाते आणि इथून फक्त 1 सिंगल मिळेल. मी तर खरं म्हणेन बनवली अप्रतिम कमबॅक आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि इथून विचार केला तर षटक क्रमांकाचा आपण जर विचार केला, पहिलं षटक इथं संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागले गेले 4 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. भूषणला पाहतोय आणि इथून आता भूषणला देखील चांगली कामगिरी करावं लागेल. तर एकीकडे थोडंसं टीममध्ये थोडंसं दडपण पाहायला मिळालं. टीम सोनाल 11 कासगाव वाडी टीमला आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात, महत्त्वाचे 2 विकेट बाद झालेत आणि इथून धावसंख्या येणं फार महत्त्वाचं असणार आहे. शॉर्ट पिच बॉल होता, जोरदार अपील इथं पाहायला मिळते. उत्साह जास्ती, विश्वास कमी आहे आणि इथून डॉट बॉल. योग भरपूर पाहायला मिळतोय, कारण जो वेग आहे त्या वेगाने फलंदाजाला मात्र देखील जागेवरती थांबवण्याचं काम केलं गोलंदाज भूषण या गोलंदाजानं. पहिलाच बॉल आणि टप्पा पडल्यानंतर बॅट्स बॉलचा काही संपर्क नाहीये. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. हा फटका सक्सेसफुल आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार आलाय षटकार. बदल धावसंख्या 10 धावा धावफलकीवरती लागले गेले. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक रेटवरती पांड्या आणि पांड्यासारखी बॅटिंग जरूर पाहायला मिळते. पहा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटशनरीज लागली जाते. पहिल्या बॉलवरती मोठा प्रहार जरूर आला होता आणि त्याच्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न वेगळा राहिला गेला आणि इथून फलंदाज बाद पांड्या बॅक टू द पवेलियन. स्पर्धेचा आनंद घेणार तशी डीजेची गाणी देखील वाजले जातील. स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातोय. फटका फसला गेला होता आणि जेल सुटला गेलाय आणि इथून फलंदाज थोडासा नाराज पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, टायमिंग प्रॉपर झाला नाही आणि इथून मिळाली फक्त 1 सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकीवरती लागली गेली 11 धावा.
कारण 5 षटकांची मॅच आहे आणि या दोन्ही फलंदाजाला आता इथून चांगला कमबॅक करावा लागेल. नवीन फलंदाज आपण पाहिलाय 5व्या क्रमांकावरती रोहनला पाहतोय आणि दुसरीकडे नानाला देखील आता चांगला कमबॅक करावा लागेल. 11 धावा जरूर धापडकीवरती लागल्या जात आहे. ती दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉलमध्ये एखादा विकेट करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन मारण्याचा प्रयत्न होता इथं आणि इथून खरं तर फलंदाजाला देखील जागेवरती थांबवलाय. बनवली ब टीमकडे नाव फक्त ब आहे परंतु टॅलेंट भरपूर आहे. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, प्रॅक्टिस फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये आणि ही प्रॅक्टिस भरपूर चांगली वाटते ह्या टीमची, म्हणून आज त्यांचा बोलबाला भरपूर चांगला राहिला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उसळी टप्पा पाहायला मिळाला होता आणि इथून फलंदाजाला जरूर चकमा दिला होता परंतु एक धाव सहजरित्या कंप्लीट केले आणि इथून षटक क्रमांक संपले दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाफलक्यावरती. मालीचं संगीत जरूर पाहायला मिळालंय. 6व्या मॅचच्या दिशेनं अप्रतिम संगीत पाहायला मिळत आहे. 2 षटकाचं खेळ संपलंय. 12 धावा धाफलकीवरती पाहायला मिळत आहे. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती कैलासला पाहतोय आपण. तिसऱ्या षटकामध्ये प्रचारण केलं गेलंय. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल एक टप्पा पाहायला मिळतोय पण आमच्याकडे बोलतोय वाईड बॉल. पहिलाच बॉल खरा फेकला जातोय आणि इथून एक अवंतर धाव मिळाली गेली. अवंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या धाफलकीवरती लागल्या जात आहे या 13 धावा. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. भरपूर बाहेर होता टप्पा पडल्यानंतर. खूपच जे रेषेच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला नाही, पंचांनी जरूर घोषित केलं. हा मात्र पुन्हा एकदा फिरकी शॉट पाहायला मिळतोय परंतु इथं क्षेत्ररक्षण करताय चुका. एक धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. कारण कॅच पकडणं भरपूर महत्त्वाचं असतं आणि एखाद्या खेळाडूचं जेल सुटला जातो ना, नंतर मग ते काय पराक्रम असतात ते नक्कीच भेटले जातात. आणि इथं जीवदान मिळालं आहे फलंदाज नानाला आणि त्या खेळाडूकडे देखील टॅलेंट भरपूर आहे आणि संधीचं सोनं होईल का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. 3 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय नशिबाचा चौकार. धावा मिळतील 4. 22च्या मिळालेल्या 4 धावा. दृश्य जरूर पाहायला मिळालं. कारण काशीला आणि शेंडीला असं म्हटलं जातं ना, आणि इथून 4 धावा जरूर 22च्या मिळाल्या गेल्या. 19 धावा धापडकीवरती लागल्या गेल्या. 3 फलंदाज सध्या मैदान सोडावं लागले गेले आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि नाना. आणि नानाला मात्र मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण 5 षटकाची मॅच आहे. जवळजवळ आपण जर विचार केला तर 40-45 धावं तरी येणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती चेंडू जरूर पाहायला मिळाला होता आणि इथून एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. पंचाचा इशारा लेगबाईची स्वरूपामध्ये मिळालेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशा पुढे पाहायला मिळतात. 20 धावा धाफलकीवरती लागल्या गेलाय. 3 बॉलचा खेळ इथं जरूर संपला जातोय आणि अजून 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा. म्हणजे बॉलिंग अटॅक खरं तर बनवली ब टीमकडे आपल्याला भरपूर चांगला सध्या पाहायला मिळतोय. कारण मोठे फटके येत नाहीये. कारण ज्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर होती, बाळू आणि चिंतामणी, हे 2 खेळाडू लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर हा संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. परंतु अजूनही खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिली इनिंग बॅटिंग करत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गुडलेसवरती चेंडू अडवला होता. पंचांचा इशाराला बाहेरून जाणारा बॉल वाईटचा इशारा केला जातोय आणि इथं अजून एक अवांतर धाव मिळेल आणि एक अवांतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहे. चांगला कमबॅक करावा लागेल कासगावाडी टीमला. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग पॉवरफुल जशी पाहिजे होती तशी बॅटिंग सध्या पाहायला मिळाली नाहीये.
फटका भरपूर चांगला आहे. गॅपमध्ये बोलला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. थ्रो देखील तितकाच चांगला होता, परंतु थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळालाय. परंतु धाव एकच मिळेल आणि एका धावीनं 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. तिसऱ्या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. आज खरं तर प्रेक्षक वर्ग देखील भरपूर एन्जॉय घेत आहे या स्पर्धेचं. आम्ही त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. सातत्याने ही स्पर्धा पाहिली जाते अंबरनाथ परिसरामध्ये. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. कारण नाना आणि रोहनला माहीत आहे मोठे फटके जरी आले नाही तरी सिंगल डबलला प्राधान्य देणे हे फार महत्त्वाचं असणार आहे आणि ते सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळाले. 2 धावेने धावसंख्येत बदल. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल अंतिम बॉल असणार आहे या षटकातला. पाहायचं या षटकावरती या बॉलवरती मोठा प्रहार पाहायला मिळेल का. स्ट्राईक गेटवरती नाण्याला पाहतोय. शेवटचा बॉल रिव्हर्स फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक प्रॉपर ठेवला जातोय तिथं. एकच धाव मिळते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि चांगली रनिंग पाहायला मिळाले आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. षटक क्रमांक संपले तिसरं आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आणि या 4 धावीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. कारण ह्या ओव्हरवरती आता बॉल शिल्लक असतील 3 आणि या 3 बॉलमध्ये आता आक्रमण करावं लागेल नाण्या फलंदाजाला. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तर धोक्याची घंटा होऊ शकते आणि इथून फलंदाज होईल बाद. रनआउटचा शिकार ठरला जातोय. धक्का क्रमांक लागेल. चौथा फलंदाज नाना बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती भूषणला पाहतोय आपण. बॅटची एनर्जी लागली जाते, क्षेत्ररक्षक काय अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतोय, परंतु इथून एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि इथून एखादा विनी धावसंख्येत बदल धावसंख्या दाफलकीवरती लागले जाते 32 धावा. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळाली आहे कासगावाडी टीम कडनं. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळालेल्या षटकांमधला पाहायचं, शेवटच्या बॉलवरती षटकार चौकार येणं तर फार महत्वाचं असणार आहे, कारण धावसंख्या भरपूर कमी पाहायला मिळते. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि इथून चौथ्या षटकातला शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं शेवटच्या बॉलवरती काय घडेल. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज रोहन. शेवटच्या बॉलवरती दांडी गुल केली जाते, विकेटचं पतन. अजून एक धक्का बसेल कासगावाडी टीमला. फलंदाज रोहन बागतात पावेला. तर नक्कीच 4 षटकांचा खेळ इथं संपला गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागले गेले 32 धावा. आता 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आता पाहायचं येणारे 6 बॉलमध्ये किती धावा येतील, टार्गेट सेट कुठपर्यंत असेल. बॅटिंग करत असताना टीम सोनाली 11 कासगावाडी टीम जरूर पाहायला मिळेल. आता येणारे 6 बॉलमध्ये चांगले मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज मला वाटते ऋतिक बाद झाला होता आणि रोहन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अक्षय हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्ट्राईक रेटवरती रोहन जो सध्या 4 धाबींवरती खेळतो. आता इथून 6 बॉलमध्ये डंका पिटावा लागेल कासगावाडी टीमच्या खेळाडूंना. क्या बात आहे. आणि सध्या मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती आम्हाला जरूर पाहायला मिळाली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातोय, परंतु इथं पंचाचा इशाराला वाईडचा देखील इशारा आला गेलाय आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळत आहे आणि वाईट एकूण धावा मिळतील 3 आणि या 3च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 35 धावा दाफलकवरती पाहायला मिळालाय. कारण रोहन सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, बायकर मॅन देखील आहे, परंतु आता तो बायकर मॅनचा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवणं आता हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण रोहनची बॅटिंग जर पाहिली तर बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे त्या खेळाडूकडे, परंतु इथून मात्र आता आक्रमण करणं फार महत्त्वाचं असणार आहे. 35 धावा दाफलकेवरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते, एकदा मिळाले, दुसरीचा कॉल केला जातोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि इथून आता थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळते बनवली ब टीमकडनं. चांगली रनिंग पाहायला मिळेल. 3 धावा मिळाल्या, 3 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 38 धावा दाफलकेवरती लागले गेलेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय अक्षयला. 1-2 मोठे प्रहार करणं फार महत्त्वाचं असणार आहे. जर एक षटकार एक चौकार जरी आला तर जवळजवळ जरूर 40-45 धावांपर्यंत हा सामना जाऊ शकतो, परंतु ते प्रयत्न करावे लागतील, तशी बॅटिंग करावं लागेल,
तर एकीकडे गोलंदाज योगेशला मात्र इथून चांगले बॉल टाकणं ही फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एक चेंडूचा खेळ संपला गेलाय, 5 बॉलचा खेळ बाकी. दांडे गोल, फुलटॉस बॉल होता आणि फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला आणि इथून फुलटॉस बॉल वरती दांडी गोल केली जाते. फलंदाज बाद होईल. अक्षय बॅक टू द पवेलियन. बॉल होता आणि फायदा उचलता आला नाही. हे पहा आपलं रिफ्लेक्शन सध्या स्क्रीनवरती पाहायला मध्ये क्रॉस झाला होता. फुलटॉस बॉल होता आणि प्रॉपर यॉर्कर होता चेंडू हा. आणि नक्कीच फलंदाज मात्र बाद झाला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेशला पाहतोय. बॅटर बॅटिंगला सतीश गेलाय. सतीशला पाहतो या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 8व्या क्रमांकावरती. तर काही बॉलचा खेळ बाकी असेल, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 38 धावा दाफळक्यावरती लागले गेले. योगेशने अप्रतिम कमबॅक केलाय. चांगला कमबॅक सध्या पाहायला बोलतोय. म्हणजे चारही गोलंदाजांनी धावसंख्या जास्ती दिलेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये आल्यात 6 धावा. म्हणजे बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे त्या टीमकडे. हा फटका भरपूर चांगला आहे. ताकदीचा वापर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अप्रतिम आणि इथं अप्रतिम झेल देखील टिपला जातोय. आल्या मात्र माघारी परतवला जातोय. फलंदाज बाद होईल. सतीश पाकनाथ पावेलाय. त्याला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती. जवळ जवळ आपण जर विचार केला 7 फलंदाज बाद झालेत आणि इथून दडपण आता असेल सोनाली 11 कासकावाडी टीमवरती. कारण टार्गेट सेट ओव्हर आहे आणि इथून शेवटचं षटक आहे आणि हाणामारी करणं ते फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतो. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. या बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 38 धावा दाफळकीवरती पाहायला मिळत आहे. अप्रतिम कामगिरी आपल्याला सध्या पाहायला मिळते बनवली ब टीमकडनं. कारण बॉलिंग लाईन क्षेत्ररक्षणच्या बाबतीमध्ये अप्रतिम संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय आणि तिथं क्षेत्ररक्षक काही चुकी होणार नाही. अप्रतिम जेल देखील टिपला जातोय आणि इथून पिंट्या देखील मैदान सोडावं लागलंय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नामा 14व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे भरपूर चांगले खेळाडू होते, ते खेळाडू लवकर बाद झाले आणि इथून धावसंख्या कुठेतरी थोडीशा कमी पाहायला मिळतात. याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट बनवली टीम समोर बिग फाईट करणार आहे. फटका शेवटचा बॉल फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा मिळाले, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा मिळते. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून तिसऱ्या धावीला फलंदाज होईल बाद आणि मिळतील धावा फक्त 2. आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती लागल्या गेल्या 40 धावा. येणारे बॉल असतील 30 आणि 30 बॉलमध्ये पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. वागोबा बनवली टीमला 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल 41 धावा.
बघू शकतायत सेकंड इनिंगमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर आता फलंदाजी करत असताना आपण बोनुली संघाला बघणार आहोत. अपोजिट गोलंदाजी करत असताना आता मैदानावरती आपण बघू शकतायत सोनाली 11 कासगाववाडी हा संघ मैदानावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. चॅलेंजिंग बॅटल मैदानावरती आपण पाहू शकता त्या दोन्ही संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला फलंदाजीमधून जर पाहिलं तर थोडासा कमी जरूर धाब्यांमधून राहिला आहे कासगाव संघ, परंतु या सामन्यामध्ये याही धावा अगदी डिफेन्स होऊ शकतात. कारण क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा जर पाहायला गेलं तर जास्ती धावा सहजासहजी चेस होत असताना पाहिलेल्या आहेत, परंतु कमी धावा ज्या मात्र अगदी एक्झॅक्टली क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये डिफेन्स झालेल्या आहेत. आपण बघतोय 30 चेंडू 41 जाबा इथे डिफेन्स करत असताना कासगाव संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि अपोजिट या जाबा चेसिंग करत असताना आपण बोनुली संघाला बघणार आहोत. बोनुली बी संघ या सामन्यामध्ये आपले ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये एंटर करतीये. फलंदाजीमधून आपण बघतायत बॅट्समन भूषण आणि रवी हे दोन खेळाडू एंटर झाले आहेत. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मैदानामध्ये आपण बघतायत अक्षय इथं एंटर होतोय. 5 ओव्हरमध्ये आता गोलंदाजी करत असताना कासगाव संघ या सामन्यामध्ये आपण पाहतोय आणि या 5 ओव्हरमध्ये सध्या बॅटिंग करत असताना 41 धावेचा पल्ला जो मात्र इथे चेस करत असताना पाहायला मिळते आहे. या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत बोनुली संघ. सामना होतोय सुरू. पहिला चेंडू, पहिला बॉल फोर्स केले, फटका चांगला आहे, शॉर्ट एक्सचा खबर आतमध्ये पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू इथे चांगल्या पद्धतीने खेळला होता बॅटर भूषण या फलंदाजाने. मिळाला जात आहेत पहिला चेंडूवरती खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 धाबा कंट्रोल ठेवून जर या सामन्यामध्ये फलंदाजी केली बोनुली बी संघाने तर मग हा धापलक देखील 41 धावेचा सहजासहजी चेस होऊ शकतोय. त्यासाठी मैदानामध्ये खेळपट्टीवरती बोनुली टीमच्या फलंदाजांना थांबणं फार गरजेचं आहे. हो, आपट्रॅकर बॉल इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील बॅटर आपण पाहताय मैदानावरती सध्या भूषण या फलंदाजाचा डॉट बॉल. प्रेशर असू शकते या सामन्यामध्ये. आपण बघू शकतायत चेस करत असताना बोनुली बी संघावरती देखील अपोजिट अगदी आपण बघताय कासगाव संघ देखील एक नामवंत संघ आहे आणि याही टीमची चर्चा भरपूर वेगळी राहिलेली आपण पाहिली आहे. मिड विकेटला फटका चांगला मिळाली जाती आहे. याही बॉलवरती एक सिंगल. सन्मानित भरपूर चांगला खेळ मैदानामध्ये आपण बघतोय. बॅटिंग करत असताना सध्या बोनुली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून ऑलमोस्ट आपण पाहाल स्कोरबोर्डला विदाउट लॉस 3 धाबा ज्या मात्र इथे पाहायला मिळत आहेत. सायकलचं सत्र आहे आणि या सायकलच्या सत्रामध्ये हा चांगला सामना पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू गतीवरती स्वार होत आहेत गोलंदाज अक्षय या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये जर सुरुवात चांगली दिली गोलंदाजी करत असताना अक्षयने तर मग या स्कोरबोर्डला अगदी 41 धाबा डिफेन्स करत असताना कासगाव संघ खूप मोठं ठरवू शकते. हाफ ट्रॅकर बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न होता मिसामिंग. फटका बसतो, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. म्हटलं जातं की बारी 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 सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. आता मैदानामध्ये आपण बघतायत कासगाव संघ गोलंदाजी करतोय आणि जी परिस्थिती फर्स्ट इनिंगमध्ये कासगाव टीमची होती ती परिस्थिती इथून पहिला विकेटमधून पाहायला मिळते. बोनुली बी संघाची डीजे बघू शकतायत. कॅश प्राइज येते जर बोनुली बी संघ हा सामना जिंकत असेल तर आदरणीय बिलाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र सामना संपन्न झाल्यानंतर दिलं जाईल. पहिला विकेट या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना बोनुली बी संघाला बनतोय. आपण बघू शकतायत 25 चेंडू आणि 25 चेंडूमध्ये अजून देखील 38 धावेची गरज. सामना चांगला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये सोनाली 11 कासगाव संघ पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयच्या चांगली गोलंदाजी दाखवतोय. वेगवान चेंडू आफिल फिंगर अप रोल झालेत आणि आता मात्र इथे आपण बघू शकतायत परफेक्टली फलंदाज बाद.
असे बाटर मैदानावरती आपण बघाल खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना तेजस हा फलंदाज इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डला 3 जाब आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपण खूप चांगलं पाहिलंय या मॅचमध्ये सोनाली 11 कासगाव सगळ्याच्या माध्यमातून. अक्षय जिथे गोलंदाजी करत असताना आपण पाहिले शेवटून 2 विकेट या ओव्हरमध्ये मिळाल्यात आणि जो दबाव बनवायचा होता तो दबाव या सामन्यामध्ये अखेर करून बनवलेला आहे कासगाव टीमने. न्यू बाटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आणि यस आमच्यापर्यंत एक महत्त्वाची चर्चा पोहोचली आहे 12th मॅनच्या माध्यमातून की सर्वात घातकी खेळाडू मैदानामध्ये बाटर कैलास इथे दाखल होतोय. आणि यस बोनोली बी संघाचा एक चांगला खेळाडू मैदानामध्ये सध्या एंटर झालेला. स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतात भूषण हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर हा चेंडू खेळपट्टीच्या खाली राहतोय. डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज चेतन मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. सध्या आपण बघू शकतायत भरपूर मोठा तारोमार जो मात्र या सामन्यामध्ये बघायला भेटतोय सध्याच्या घडीला. इथे बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये बोडोली संघावरती या खेळाडूंचा हो पुढे ठेवले ऑन साईडला इथून ढकलण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बाटर स्ट्रायकर एंडला भूषण करतायत. सिंगल मिळाली जाईल सक्सेसफुली आपण बघू शकतायत. मिड ऑन बॉडीलाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू इंटर होत असताना तिथे एक सिंगल या चेंडूवरती सहजासहजी मिळाली जातीये. 4 धाबा दाफलकावरती आहेत. 41 धाबेचा पाठला करत असताना डाव थोडासा थांबलेला आहे. एक्झॅक्टली इथे आपण पाहू शकतात सध्या तरी चेस करत असताना बोनोली संघासाठी ओ स्विचित खेळण्याचा प्रयत्न होता. इथे लाऊ डाफिल बघायला मिळते. उत्साह तर भरपूर आहे परंतु समोर आपण बघू शकतात पंच इथून रिॲक्ट करत नाहीये म्हणजे इथे डॉट बॉल. बाटर सेफ पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 4 जाब आहेत. 41 जाबा डिफेन्स करत असताना मैदानामध्ये खूप मोठी जिम्मेदारीनं ही लढाई लढली जाते. अगदी आपण बघताय तर सोनाली 11 कासगाव टीमच्या मार्फत अभि नाही तो कभी नाही डुवाडाईचा सामना म्हटला तर करो आणि मरो अशी स्थिती पाहायला मिळते आहे. आणि या सामन्यामध्ये हे भरपूर धुवंत बॅटल सुरू आहे. ऑन साईडला मिस्साबिक चोक विशेबला पकडलाय. मजबूत लेखाजोखा विकेट. चला अगदी थोडंसं फास्ट घ्यायचं आहे दोन्ही संघ. आज आपण बघू शकता सामने थोडेसे उशिरा सुरू झाले होते त्यामुळे कॉपरेटिंग ठेवायचं. विकेट या मॅचमध्ये आणखीन एक गेली आहे. फलंदाजी करत असताना चेस करत असताना अगदी आपण बघू शकता तर बोनोली बी संघाचे 4 धाबेवरती 3 विकेट. इथे आपण पाहताय विकेटची गळती जी मात्र या सामन्यामध्ये बनली आहे सध्या फलंदाजी करत असताना बोनोली संघाची हो पुढे ठेवले लेग कटर होता मैदानामध्ये. बाटर स्ट्रायकर एंडला खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना सध्या पण बाटर आकाशला पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. दबाव काय चीज आहे हे मात्र स्पष्टपणे या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. सध्या चेस करत असताना बोनोली बी संघासमोर वाटलं होतं की सामना सोपा आहे बोनोली संघासाठी परंतु विसरून जमणार नाही आहे. सोनाली 11 कासगाव टीमचे देखील गोलंदाजी तितकीच मजबूत आहे. मिस्सामिक चोक लेग कटर आणि आता याही सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना बोनोली संघाला दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतायत चेस करत असताना 41 धाबेचा आता 4था विकेट.
का या संघाचा खरं तर भल्या मोठ्या संख्येमध्ये बोलबाला आहे, तर त्यांचा खेळ हा भरपूर महान पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा एखाद्या संघाचा खेळ महान असेल तेव्हा तेव्हा त्यांची चर्चा वेगळी असते. हो, मैदानामध्ये घडले काय, दोन्ही गाड्या एकाच स्टॅपवरती आणि मध्ये होता आता ॲक्सिडेंट, विकेट. असेल की आपण मुख्य मंचावरती या, आपले सहर्ष स्वागत आहे. डाव पूर्णपणे फसलेला या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना बोनोली बी संघासाठी स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 5 जाब आहेत. इक्वेशन इथून वाढतच चाललेलं आहे. चेस करत असताना अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती बाची टॉप एज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना बॅटर सध्या आपण बघतायत बाळाराम हा खेळाडू आणि आल्या पावली परतलेत बाळाराम. विकेट. फलंदाज मात्र इथून वारंवार बाद होत असताना आपण बघतोय या मॅच मध्ये. चेसिंग करत असताना बोनोली संघ या सामन्यामध्ये आपण बघतायत पूर्णतः खचलेला आहे सध्याच्या घडीला. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 5 जाब आहेत. मॅच मध्ये 6 खेळाडू बाद झाले आहेत. म्हणजे जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती पूर्णपणे इथून ढासळत असताना पाहायला मिळतीये या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना बोनोली बी संघाची. चला थोडंसं फास्ट घ्यायचं दोन्ही संघ. अगदी आपण बघू शकतायत भरपूर सारा उशीर जो इथे झालेला आहे. घड्याळामध्ये बरोबर 4:45 झाले आहेत, त्यामुळे फास्ट घ्या. आणि त्याचबरोबर आता चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज हे मात्र इथून लालचंद्रजी निरगुडा यांच्या माध्यमातून येत आहे. फलंदाजी करत असताना बोनोली संघासाठी हाही चेंडू चांगला आहे. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना अक्षय खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कासगाव संघाची. हाफ ट्रॅकर बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसामी क्षेत्ररक्षक. हो, मोठी चेस होती तिथे. फिल्डर बॉलवरती पोहोचलेत. याही चेंडूवरती आपण बघू शकता सेकंडचा प्रयत्न करत असताना खूप चांगली रेडिंग बिटवीन द विकेट मिळाला जात आहेत 2 धाबा. सिंगल डबल्सने इथून आता काम चालणार नाहीये. चेसिंग करत असताना सध्या बोनोली बी संघासाठी मोठ्या फटक्यांची अत्यंत कामगिरी या सामन्यामध्ये करावी लागेल. 7 धाबा धावफलकावरती आहेत. प्रेशर इथून भरपूर बनवून ठेवलंय गोलंदाजी करत असताना कासगाव टीमने. हो, स्विचित करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू येतोय डॉट. मैदानामध्ये आपण बघतायत 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 धाबेचा पाठला करत असताना धापलकावरती बोनोली बी संघाच्या पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 7 धाबा. इथून 12 बॉल्स, धाबेची गरज 34. पण सध्या 34 धावेची आवश्यकता या सामन्यामध्ये बघतोय. चेस करत असताना बोनोली संघाला
सामना फसला या मॅचमध्ये। पूर्णतः जर पाहायला गेलं तर सोनाली लेवन खासगाव संघ पूर्णतः जर पाहायला गेलं तर हावी लेवलच्या स्थितीमध्ये पाहायला भेटतोय। स्कोरबोर्डला 7 धाबा आहेत, 12 चेंडू 34 धाबा, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आपण पाहतोय तो भरपूर मोठा झालेला पाहायला मिळतोय। 17.0 धावगती इथून प्रति ओव्हर मागे आता मेंटेन करावी लागेल बोनोली बीच संघाला। भूषण स्ट्रॅकर एंडवरती पहिला चेंडू हाफ ट्रॅकर खेचून मारलाय, फटका चांगला आहे, फलंदाज भूषणने लावलाय जोर, ऑन साइडला येतोय खणखणीत दणदणीत फोर, चौकार। सामना जरूर थोडासा कठीण आहे बोनोली बीच संघासाठी, पण सध्या टॉप ऑर्डरचा फलंदाज भूषण इथून जी फलंदाजी दाखवायची आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो ऑन साइडला। आणखीन एक मिडल ऑफ द बॅट रिच मध्ये आला आणि रिच मधून खेचत असताना ऑन साइड सीमारेखेच्या पलीकडे इट्स मॅक्सिमम सिक्सर। महत्वाच्या क्षणाला फलंदाज भूषण मात्र इथून चांगली इनिंग खेळतोय। 10 चेंडू 24 धाब्याची गरज सध्या मैदानामध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळते। स्विचित खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये, हा चेंडू चांगला आहे गोलंदाजी करत असताना गोलंदाज पांड्या पाहायला मिळत आहेत। या ओव्हरमध्ये जरूर 2 चेंडूवरती आक्रमण नोंदवली आहेत बॅटर भूषण या फलंदाजाने, परंतु त्याच्यानंतर हे चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय। 9 चेंडू 24 धाब्याची गरज, एखादा मोठा फटका जर आला तर इथून सामना बदलू शकतोय। बॅटमध्ये थोडंसं अगदी आपण बघतायत दुर्गम स्थितीमध्ये कनेक्शन पाहायला मिळते। शॉर्ट फाईनमध्ये चांगली फिल्डिंग मिळाली जाते आहे। याही बॉलवरती एकच धाव, प्रेशर जरूर आपण बघताय बोनोली बीच संघावरती आहे। अपोजिट कासगाव संघ या सामन्यामध्ये पूर्णतः थोडासा मजबूत दिसतोय। स्कोरबोर्डला 18 धाबा, मॅचमध्ये 8 बॉल आणि आता 23 धाब्याची गरज। सायंकाळचं सत्र आपण बघतोय, सूर्यदेवता त्याच्या दिशेने खरतर मावळत्या दिशेनं चाललेला आहे, परंतु टेनिस क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये आज चिखलोलीकरांच्या आणि या ठाकूरपाडा चषकामध्ये पाहायला मिळतोय। वेगवान चेंडू, चांगला बॉल मैदानामध्ये आपण बघतायत, गोलंदाज पांड्याचा डॉट बॉल। 18 धाबा धावफलकावरती आहेत, 7 बॉल इथून 23 धाब्याची आवश्यकता। सामना मात्र पुन्हा एकदा इथून बदलण्याचा प्रयत्न कासगाव टीमचा गोलंदाज पांड्या या गोलंदाजाने केला। फुल टॉस बॉल, संधी होती मिसाबिक चोक, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आले, सेकंडचा प्रयत्न। मॅच मध्ये फलंदाज अगदी आपण बघू शकतात खेळपट्टीवरती करत असताना योगेश फलंदाजाला ओव्हर नंबर 4चा केस संपतोय। स्कोरबोर्डला 41 धाब्याचा पाठला करत असताना बोनोली बी संघ जिथे आपण पाहताय ज्यांच्या दापलकावरती 20, इथून शेवटचे 6 बॉल 21 धाब्याची गरज। तरचा सामना इथून नजदीक येऊ शकतोय। पुढे ठेवले खेचण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी उलखावणी दिली होती मिड विकेट एरियामध्ये, तिथे आपण पाहता हो एकसाफेकी घडले काय मैदानामध्ये। आता इथून एकसा थ्रो आणि चेंडू जाईल सरळ सीमारेखेच्या लगत, सीमारेखेच्या बाहेर
आता इथे धाबा किती आहेत ते पाहावं लागेल. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरली आणि पुढे ठेवण्याचा प्रयत्न लॉफ्ट करायचा होतं मैदानामध्ये बाठर भूषण या फलंदाजाला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉल. सामना कठीणच आहे इथे बोनोली टीमसाठी. सध्या सगळीला ओपनिंग ऑर्डरचा फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये मात्र भरपूर जिद्दीनं लढतोय सध्या या मॅचमध्ये. जडमध्ये केले ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलवरती पोहोचले. सेकंडचा प्रयत्न एकसापेकी इथे मैदानामध्ये आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चौथीचा प्रयत्न केला जाईल कदाचित. आडा करता आता मात्र इथून कन्वर्ट होतील या चेंडूवरती देखील खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. आता मात्र या चेंडूवरती 3 धाबा यस 4 धाबा पाहायला भेटत आहेत. सामना संपला नाहीये मॅच मध्ये मात्र इथून बोनोली बी संघ देखील शेवट पर्यंत लढत असताना पाहायला भेटतोय. 30 धाबा दापलकावरती 3 चेंडू 11ची गरज. म्हणजे एखादा मोठा फटका जर या सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी जर आला तर मग या दापलकावरती पुढे एकदा चर्चा जी बदलली जाऊ शकते. यस थोडीशी ऑनलाईन स्कोरिंग मध्ये आपण मिस्टेक बघतोय. त्याचमुळे इथे आपण बघाल थोडंसं इक्वेशन वेगळं पाहायला मिळते. 2 चेंडू आणि इथे आपण बघू शकतायत 11 धाबेची गरज. 2 चेंडू 11 धाबा म्हणजे सर काय इथून बॅटिंग करत असताना 2 मॅक्झिमम फलंदाज रोहनच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे. भूषण मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. प्रेशर जरूर आहे परंतु सामना इथून जिंकायचा जर असेल तर आक्रमण करावं लागेल. मिसामिक चोक फटका बसलाय आणि याचबरोबर या सामन्यामध्ये आपण बघतायत सोनाली लिबन कासगाव संघ जो मात्र आपण बघतायत सध्या सगळीला मजबूत लेखाजोखा दाखवतोय. स्कोरबोर्डला मिळाली जाते याही चेंडूवरती एकच धाव. स्कोरबोर्डला 31 आणि आता मात्र इथून 1 चेंडू 10 धाबेची गरज. या मॅच मध्ये आपण बघतायत एक चमत्कारच जो की इथून वाचवू शकतोय बोनोली बी संघाला. चेस करणं आज खूप कठीण झालेलं आहे. 41 धाबा या मैदानावरती सध्या तरी कासगाव संघासमोर. नाणा मैदानामध्ये काय गोलंदाजी करतोय. इफेक्टिव्ह गोलंदाजी मैदानामध्ये जो डिफेन्स करायचा होता तो डिफेन्स ऑलमोस्ट सक्सेस पाहायला मिळेल. हा सामना जिंकलाय. 30 चेंडूमध्ये 41 धाबा डिफेन्स करत असताना सोनाली लिबन कासगाव टीमने अभिनंदन कासगाव संघ. चला सेकंड राऊंडचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडनं आपण पाहू शकतायत जय बागोबा बोनोली आणि त्यांच्या विपक्षात खेळ करत असताना सोनाली लिबन कासगाव संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा आणि तदनंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. दीपक पारदी
अगदी सामनावीर ठरत असताना आपण बघताय तिथे अक्षय ज्याच्या खेळीमधून खूप चांगला खेळ राहिला कासगाव संघासाठी. चला अक्षय आपण यायचाही सामनावीर दिला जाईल आणि या सामनावीर देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे आदरणीय अगदी दीपक दादा पारदी यांना की आपल्या शुभ असे आपण इथे हा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. आणि यस कासगाव गावचे ते जावई आहेत दीपक दादा यांच्या शुभ असे आपण हा सामनावीर देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील अक्षयला नेक्स्ट मॅचसाठी देखील. आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या दुसऱ्या सामन्याचा टॉस खेळला जातोय. चला अगदी जय बागोबा बोडोली टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबरीनं आपण बघू शकता सोनाली 11 कासगाव टीमचे कॅप्टन्स इथे टॉस केला जातोय. चला अगदी टॉस केला जाईल लगेचच. सायंकाळचं सत्र आपण बघतोय भरपूर सारा उशीर इथे राहिलेला आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. क्वालिफाय सामना आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडमधील दुसरा सामना. आणि या सामन्याचा टॉस इथे कमेंट्री बॉक्समध्ये होत असताना आपण बघतोय सध्या बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बेटर वर्सेस बेटर असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगल्या गुणांनी जर पाहिलं गेलं तर दोन्ही संघाचा खेळ राहिलेला आहे. इथे टॉस होत असताना आपण बघतोय टॉस जिंकलाय सोनाली 11 कासगाव टीमने. प्रथम घेतले फलंदाजी करण्याचा निर्णय. अपोजिट गोलंदाजी करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये पाहायला मिळेल जय बागोबा बोडोली संघ. आणि ज्या प्रकारे सामन्याच्या पहिल्या इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे मनोजी पसाळे सर. थँक्यू. त्याच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चिखलोली ठाकूरपाडा चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा तिसरा दिवस संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतोय. आता मात्र त्यानंतर इथं पारितोषिक लागले गेले बॅटरसाठी. षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक जर झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. हिरामन बांगारे साहेबांकडून दिलं जाईल. ही पारितोषिक असणार आहे बॅटरसाठी जर चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक जर झाली तर. आणि इथून मॅच भरपूर महत्त्वाची असणार आहे दोन्ही टीमला. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ थेट खेळेल टीम श्रीराम बनोली टीम समोर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचनंतर हिरामन बांगरे दादांचा विचार केला तर सोनाली 11 कासगावाडी टीमचे पॅकर्स आहेत आणि त्यांच्यासाठी त्या खेळाडूंसाठी पारितोषिक जरूर लावलं गेलं आहे. मग